ए आणि बी दोघे मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात, बी आणि सी दोघे मिळून 15 दिवसात ते काम पूर्ण करतात आणि तेच काम ए व सी मिळून 20 दिवसात पूर्ण करतात, तर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ए बी सी हे तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील। अशा प्रकारचा प्रश्न जर तुम्ही लॉंग मेथडने सोडवला तर कमीत कमी 2 मिनिटं तुम्हाला तो प्रश्न सोडवण्यासाठी लागणार आहे, पण हा प्रश्न तुम्ही फक्त 5 सेकंदामध्ये शॉर्ट ट्रिकने सोडवू शकतात। आता बघा काय करायचं, सगळ्यात पहिले इथं जे काही दिवस दिलेले असतात त्या दिवसांचा लसावी घ्यायचा। या सर्व दिवसाचा लसावी किती येत असतो, 60 येत असतो। लसावी म्हणजेच काय तर अशी संख्या जी संख्या या तीन संख्यांच्या पाड्यामध्ये येणारी सर्वात पहिली कॉमन संख्या, आता ती आली बघा 60। यानंतर काय करायचं, या सर्व संख्यांनी 60 ला भाग द्यायचा, 12 पंचे 60, 15 चोक 60, 20 त्रिक 60। आता ह्या सर्व संख्यांची बेरीज करून परत या 60 ला भाग द्यायचा, 5 आणि 4 9, 9 आणि 3 किती होणार आहे, 12 होणार आहे। आता या 12 ने 60 ला भाग द्या, 12 पंचे किती होत असतं, 60 होत असतं। आता किती आलं, 5 आलं, पण 5 या प्रश्नाचं उत्तर नाही, तर लक्ष द्या इथं ए किती वेळेला आलेला आहे, 2 वेळा आलेला आहे, बी किती वेळा आलेला आहे, 2 वेळा आलेला आहे, सी किती वेळा आलेला आहे, 2 वेळा आलेला आहे। म्हणून काय करायचं, येणाऱ्या उत्तराला 2 न गुणायचं, लगेच तुमचं उत्तर येणार। 5 दुने किती होत असतात, 10 होत असत्या। म्हणजेच काय तर ए बी सी हे तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील, तर 10 दिवसामध्ये पूर्ण करतील। अशाच पद्धतीने अशा एक प्रकारचा दुसरा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे आणि त्याचं उत्तर कमेंट मध्ये सांगायचं। तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची एक सूचना, जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असेल तर तुम्हाला 72,000 रुपये शिष्यवृत्ती मिळवण्याची सुवर्ण संधी आहे। यासाठी आपल्याला एक सीईटी परीक्षा द्यावी लागत असते। सीईटी परीक्षा जर आपण उत्तीर्ण झालो तर आपल्याला 72,000 रुपये शिष्यवृत्ती मिळत असते। पण या शिष्यवृत्तीसाठी आपण आपल्या महाराष्ट्र अकॅडमी या ऍप्लिकेशन मध्ये मोफत मध्ये लेक्चर चालू केलेले आहे। महाराष्ट्र अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करा, तिथे तुम्हाला या शिष्यवृत्ती संबंधित सर्व काही माहिती मिळून जाईल।